नमस्कार, मी पूजा. तुमचं माझ्या दिव्यांकुर किचन या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे पावभाजी. पावभाजी खूप सोपी आहे बनवायला. मी ज्याप्रमाणे साहित्य आणि प्रमाण सांगितले त्याप्रमाणे जर पावभाजी बनवली तर हॉटेलपेक्षाही चवदार, अगदी कमी मेहनतमध्ये, कमी साहित्यामध्ये घरीच तयार होते. पावभाजीला खूप छान टेस्ट येते. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला पटकन सुरुवात करूयात आणि काय काय साहित्य लागते ते पाहूयात. तर सगळ्यात आधी पावभाजी बनवण्यासाठी मी कुकरमध्ये फ्रेश फ्लावर घेतलेली आहे 1 वाटी. ती गरम पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर 1 मोठी वाटी वाटाणा घेतलेला आहे फ्रेश. त्यानंतर 2 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत अशा प्रकारे चिरून. ते पण आता कुकरमध्ये टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर अर्ध बीट घेतलेला आहे मी. ते पण आता कुकरमध्ये टाकून घ्यायचं आहे. बीट घातल्याने पावभाजीला खूप छान कलर येतो, त्यामुळे थोडंसं बीट नक्की टाका. त्यानंतर अर्धी वाटी गाजर घेतलेला आहे. गाजर पण त्यामध्ये टाकून घेतलेला आहे. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. भाज्या शिजवताना पाणी जास्त घालायचं नाही. मी फक्त अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे, तेवढंच टाकायचं आहे. पाणी टाकल्याच्या नंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे. भाज्या, मीठ आणि पाणी एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. भाज्या शिजताना पाणी जास्त टाकायचं नाही, नाहीतर पावभाजी पातळ होते. आता कुकरला झाकण लावायचं आहे. झाकण लावून त्याच्या 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत आपल्याला. तर कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहे मी. तर बघू शकता कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर पण थंड झालेला आहे. आता कुकर उघडून पाहूयात. तर पाहू शकता किती छान अशा भाज्या शिजलेल्या आहेत. मी भाज्या शिजताना पाणी थोडं टाकलं होतं, त्यामुळे बघू शकता भाज्या मॅश करताना एकदम व्यवस्थित मॅश होत आहेत. आता एका मॅशरच्या मदतीने भाज्या मॅश करून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित सगळ्या भाज्या बारीक करून घ्यायच्या आहेत. भाज्या शिजताना जर पाणी जास्त टाकलं तर भाज्या व्यवस्थित बारीक होत नाहीत, त्यामुळे पाणी कमी टाकायचं. तर बघू शकता अशा प्रकारे मी सगळ्या भाज्या बारीक करून घेतलेल्या आहेत मॅशरच्या मदतीने. आता भाज्या छान बारीक झालेल्या आहेत व्यवस्थित. अशा प्रकारे भाज्या छान बारीक करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा बटर घालून घेतला आहे. बटर छान वितळलं की त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. तेल आणि बटर छान गरम झाले, त्याच्यामध्ये 1 चमचा जिरा टाकून घेतलेला आहे. जिरे छान परतवून घ्यायचे आहेत तेलामध्ये. त्यानंतर त्याच्यामध्ये 2 मोठे कांदे मी असे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते त्याच्यामध्ये टाकून घेत आहे. कांदा छान हलवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे सोनेरी कलर येईपर्यंत. 2 ते 3 मिनिटांमध्ये कांदा छान परतवून होतो. तर बघू शकता 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत. कांदा छान परतवून झालेला आहे. तर अशा प्रकारे कांदा परतवून घ्यायचा आहे. तर कांदा परतवून झालेला आहे व्यवस्थित. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायचा आहे. आलं लसूण पेस्ट पण छान परतवून घ्यायचा आहे. आल्याचा आणि लसणाचा पूर्ण उग्र वास जाईपर्यंत 1 मिनिट परतवून घ्यायचा आहे. 1 मिनिट झालेला आहे आणि छान कांदा आलं लसूण छान परतवून झालेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेल्या शिमला मिरच्या टाकून घेत आहे. मी 2 ते 3 इथं शिमला मिरची कापून घेतलेली आहे, ती मी आता ह्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. शिमला मिरची पण 1 मिनिट छान परतवून घ्यायची आहे. 1 मिनिट झालेला आहे. शिमला मिरची छान परतवून झालेली आहे. त्यानंतर मी 2 ते 3 मोठे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत, ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे. अर्धा चमचा मीठ टाकल्याने भाज्या व टोमॅटो छान शिजल्या जातात, त्यामुळे टोमॅटो परतताना मीठ नक्की टाका. तर मीठ टाकून छान मिक्स करायचं आहे टोमॅटो आणि शिमला मिरची छान झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटं छान शिजवून द्यायचं आहे. वाफेवरती 1 ते 2 मिनिटं छान शिजतं. तर बघू शकता 2 मिनिटं झालेली आहेत.
आपल्या भाज्या आणि टोमॅटो किती छान शिजलेले आहेत बघू शकता। छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याला व्यवस्थित। शिमला मिरची आणि टोमॅटो छान शिजलेले आहेत। त्यानंतर त्याच्यामध्ये एक मोठा चमचा बॅडगी मिरची टाकून घ्यायची आहे कलरसाठी आणि 1 चमचा पावभाजी मसाला टाकून घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे। मसाले व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत। साधारण 1 मिनिट मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत। तर बघू शकता आपल्या मसाल्याला किती छान कलर आलेला आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा कस्तुरी मेथी टाकून घ्यायची आहे। हाताने थोडीशी चोळून टाकायची आहे। पावभाजीमध्ये कस्तुरी मेथी घातल्याने पावभाजीला खूप छान टेस्ट येते, त्यामुळे त्याच्यामध्ये कस्तुरी मेथी नक्की घाला। छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये शिजलेली भाजी टाकून घ्यायची आहे। ती आपण मॅशरच्या मदतीने बारीक करून घेतली होती, ती ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। मसाले आणि भाजी मॅशरच्या मदतीने एकत्र करून घ्यायचं आहे। मी ज्या प्रकारे एकत्र करते त्या प्रकारे एकत्र करून घ्यायचं आहे। मसाले आणि भाजी पूर्ण एकजीव करायची आहे। बघू शकता अशा प्रकारे बीट टाकल्याने आपल्या पावभाजीला किती छान कलर आलेला आहे पाहू शकता, एकच नंबर। त्यामुळे बीट ह्याच्यामध्ये अर्ध बीट नक्की टाकायचं आहे। बघू शकता किती छान कलर आलेला आहे आपल्या पावभाजीला। आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथं पाणी टाकायचं आहे। मी फक्त याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे, कारण पावभाजी जास्त पातळ नसते, घट्ट असते, त्यामुळे मी पावभाजी घट्ट बनवत आहे। तुम्ही ज्याप्रमाणे तुम्हाला बनवायची त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी टाकू शकता। मी ह्याप्रमाणे बनवून घेतलेले आहे थोडंसं पाणी टाकून। तर बघू शकता पावभाजीला किती छान असा कलर आलेला आहे। अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये बघू शकता पावभाजी किती छान अशी तयार झालेली आहे। तर तुम्ही अशी पावभाजी बनवू शकता घरच्या घरी कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये। तर बघू शकता हॉटेलमध्ये जशी पावभाजी भेटते सेम त्याच प्रकारे घरी पावभाजी आपली तयार झालेली आहे। भाजी तर 1 ते 2 मिनटं कमी गॅसवरती भाजी उकळून द्यायची आहे। त्यानंतर त्याच्यावरती फ्रेश कोथिंबीर टाकायची आहे भरपूर सारी आणि मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। मिक्स झाल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 1 चमचा बटर टाकून घ्यायचा आहे। तर आपली तयार आहे पावभाजी। बघू शकता किती छान झालेली आहे। कमी साहित्यामध्ये आणि झटपट अशी फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये ही आपली पावभाजी तयार झालेली आहे। तर तुम्ही अशा प्रकारे पावभाजी करून बघा। तर आता आपण पावभाजी बरोबर पाव तयार करून घेऊयात। पावभाजी बरोबर खाण्यासाठी पाव तयार करून घेऊयात। त्यासाठी मी इथे एक पॅन ठेवलेला आहे, त्याच्यावरती मी बटर टाकून घेतलेला आहे आणि थोडीशी पावभाजी टाकून घेतलेली आहे आणि ती छान मिक्स करून घेतलेली आहे। बटर आणि पावभाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे त्याच्यावरती आणि आता पाव टाकून घ्यायचे आहे त्याच्यावरती। पावांना दोन्ही साईडनी छान मसाला लावून घ्यायचा आहे व्यवस्थित। गरम आहे, सावकाश करायचा आहे, नाहीतर हात भाजू शकतो। एका चमच्याच्या साहाय्याने मी पाव पॅनवरती फिरवून घेत आहे। तर बघू शकता किती छान मसाला लागलेला आहे पावाला। पाव छान दोन्ही साईडनी भाजून घ्यायचे आहे। तर पाव तयार झालेले आहेत पाहू शकता, दोन्ही साईडनी छान भाजून घेतलेले आहेत। तर हे पाव आता तयार झालेले आहेत व्यवस्थित। तर बघू शकता हॉटेलमधल्यासारखे पाव आपले घरच्या घरीच तयार झालेले आहेत। त्यानंतर मी इथे एक प्लेट घेतलेली आहे, प्लेटमध्ये मी पावभाजी काढून घेत आहे। तर बघू शकता पावभाजीला किती घट्टसरपणा आहे, पावभाजी अजिबात पातळ झालेली नाही, रंग देखील खूप सुरेख आलेला आहे। तुम्ही अशा पद्धतीने पावभाजी करू शकता। तर मी ह्याच्यामध्ये तयार केलेले पाव आणि भाजी टाकून घेत आहे। पावभाजीवर थोडंसं बटर टाकून घ्यायचं आहे, कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि आवडीप्रमाणे तुम्ही कांदा लिंबू घेऊन खाऊ शकता, एन्जॉय करू शकता। तर पाहू शकता किती सोप्या पद्धतीने कमी वेळेत
अगदी 10 ते 15 मिनिटातच पावभाजी तयार झालेली आहे। अगदी हॉटेलसारखी पावभाजी याप्रमाणे तुम्ही देखील घरीच बनवू शकता। आता बाहेर जायची अजिबात गरज नाही। घरच्या घरी ही पावभाजी तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेत कमी मेहनतीमध्ये घरी बनवू शकता। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया अशाच छानशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत हेल्दी खा, मस्त रहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।